कडबये दारुगा कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा मानतेकर पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना जा रोज वस्तूचं देणार नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. विठाई निवास डॉक्टर हेडगेवार नगर शिर्डी या ठिकाणच्या सौ शिल्पा प्रवीण मानकरी या बहिणींना भेटणार आहोत आणि आजच्या भागाला सुरुवात करणार आहोत. तसं छान निसर्गरम्य वातावरण आहे. शिर्डी शहराच्या बाहेर जरासा आलं ना की तो परिसर हिरवागार समृद्धी आहे आणि म्हणूनच आपण बघितलं तर जगभरातून येणारे सगळे भाविक या शिर्डीत येतात, साईबाबांच्या चरणी नतमस्तक होतात आणि समृद्धी प्रगतीच्यासाठी प्रार्थना करून श्रद्धा आणि सबुरी हे तत्त्व अवलंबत पुन्हा आपल्या आपल्या घराकडे निघतात. आणि आपण बघितलं आत्ता या शेतामध्ये आहोत, हिरवगार असं शेत आणि इथूनच आता जाऊन भेटणार आपण हेडगेवार नगर शिर्डीतल्या मानकरी वहिनींना. बघूया आजच्या भागात काय होणार. सुरुवात करूया गप्पांना. चला. तुम्हाला हात मारली हो का? पण तुम्ही आता इथून पुढे प्राणी बघून नाही आता तेव्हापासून बंद केलं आपण बंद केलं बरोबर पाहिजे ना. असं तर काही तुम्ही येत नाही. बरोबर आहे. नंबर आमचा आलाय म्हणलं तर आलंच पाहिजे. ते 10 वर्षानंतर ते खूप जुनं आलं. ते पूर्वी विनंती होती, आता हळूहळू हट्ट आग्रह नाही, आता म्हणजे दडपशाही सुरू झालेली आहे. मान द्यायचं. बरं आता उखाणा घ्या. जीवनाची केली करंजी, जीवनाची करंजी केली. जीवनाची केली करंजी त्यात भरले प्रेमाचे सारण. प्रवीणरावांचं नाव घेते, होम मिनिस्टर आले घरी त्या कारणे. वा 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 वा, छान छान. आता द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर नमस्कार. हे माझे मोठे वडील नमस्कार. हे आई नमस्कार. आई. दादा नमस्कार. मामी नमस्कार. माझी बहीण आहे. नमस्कार. ते मामा आहे. नमस्कार. हे त्यांचे मिस्टर. नमस्कार. नमस्कार. ते माझे दीर आहे लहान. नमस्कार. हा भाऊ आहे. बरं बरं. नमस्कार. नमस्कार. बाकी हे सगळे गल्लीतले. नमस्कार. हा सगळे मैत्रिणी. तुम्ही इम्पॉर्टंट आहात सगळे बाबा. नमस्कार. आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. पावशेर रवा पावशेर खवा, पैठणीचा मान मलाच हवा. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास. उल्हासरावांचं नाव घेते मी आज होम मिनिस्टरच्या दिवशी खास. माहेर माझं प्रेम, सासर माझा हौशी. पंकजरावांचं नाव घेते, होम मिनिस्टर आले त्या दिवशी. नमस्कार. नमस्कार. तुमच्या बहिणीचं लग्न झालं का? हो झालं. आम्हाला कळलंय बघायच्या माझ्या मावशीच्या लग्नास आलात. हार्दिक स्वागत. माहेर कुठलं? माहेर शिर्डी. शिर्डीत कुठे? शिर्डी इथंच हेडगेवार नगर. हां हेडगेवार नगरला. बरं. कोण कोण तुम्ही? किती जण घरात? आम्ही दोघी बहिणी, भाऊ आहे लहान. आणि आई वडील. आई बाबा काय करतात? आई घरात असते, बाबा बिझनेस करतात. साईबाबांचा प्रसाद, होलसेल रिटेल, पिशव्या, कॅरी बॅग वगैरे असं सगळं. असा व्यवसाय हो करतात. व्यवसाय करतात. आणि तुमचं बालपण कसं गेलं? माझं छान गेलं बालपण. खोडी करण्यात. खोडी कुठं करायचं? तर खोडी, कोणाची तर खोडी काढायची. कुठं तर असं चिखल दिसला का उडी मारायची त्याच्यात. चिखलात उडी मारायचं? हो. चिखलात कधी मारली? पडलाय कधी? हो चुकून पडली. पडायचं म्हणून नाही, चुकून पडली. कधी? चालले ते असंच रस्त्याने जाताना सगळे मैत्रिणी होते, पण मग
आता कशाला असं साईडने सगळं चिकवलं होतं म्हणून म्हटलं कोरडा रस्ता आहे जाऊया आपण. मग गेले तर मग सगळ्या मैत्रिणी गेले, म्हणलं जाऊ दे त्यांना. मी गेले जपत जपत हळूहळू गेले. पण मग चिखलाकडे पाहिले भीती वाटत होती पडायची, नको. पण पाय नेमकी धरला आणि सरकून पडले मी त्याच्यात. सगळं युनिफॉर्म खराब झाला, बॅग खराब झाली माझी. अरे बापरे. मग घरी मधल्या आल्यावर सुट्टीमध्ये चालले ते ज्या वेळेला. मग परत शाळेत गेलात का घरी नाही आलात? गेले, घरी आले. मग घरी काय झालं? आई भांडली, असं काही नाही, जपून चालायचं ना, बघता येत नाही का, ओरडली. तर शाळेत कसं जाणार परत. मग गेला नाही? नाही गेले. मग शाळेत जायचं नसलं की चिखलात पडायचं? नाही, चुकून झालं ना ते. अरे हा, असं कधी मी दांडी मारलेलीच नाहीये शाळेत, कधीच नाही. मग खोड्या करायचा. हो. शिक्षा कधी झाली आहे का शाळेत? शिक्षा झालीये, उशीर आल्याने, अभ्यास न झाल्याने, तेवढंच. कशी बाकी असायची काही शिक्षा? काय स्वरूप असायचं? राऊंड मारायचं ग्राउंडवर. ग्राउंडवर राऊंड मारायचे. मग मस्त शिक्षा आहे ना. हो. हा, असं कधी पळलंच नाही एवढं. शाळेत तेवढं पळायला लावायचे आम्हाला. बरोबर. मिस्टर काय करतात तुमचे? मिस्टर पण बिझनेस करतात. कसला? मार्बलचे मूर्ती साईबाबांचे, बेंटेक्सचे लॉकेट वगैरे, चेन असं. म्हणजे स्वतः तयार करतात की नाही, विकत घेतात. आणि दुकान आहे तुमचं? हो. कुठे? इथंच आहे. मंदिराजवळ? नाही, घराजवळ आहे, खालीच आहे, गाळा आहे तिथंच. तिथे? हो. बोलवा मिस्टरांना. या. नमस्कार. तुमचं बालपण? बिदर. हो, कर्नाटक. आणि मग शिर्डीत कधी आलात? शिर्डीतून 5 वर्ष झाले. 5 वर्ष. हो. मग त्याच्या आधी तुम्ही कधी शिर्डीत आले नव्हते? नाही, आलो होतो 10 वर्ष खाली आलो होतो. हो, दर्शनासाठी आलो होतो. दर्शनासाठी? हो. मग तिथे ह्या काय रांगेत भेटल्या का? नाही. मग कसं जमलं लग्न? त्यांचा आमचा संपर्कच नव्हता काही. त्यांचे आजी आमच्या गावाकडचे, हा, त्यांच्यामुळे संपर्क झाला. बरं. पण तुमचं बालपण तिकडेच गेलं, बिदरमध्ये? हो, बिदरमध्ये. कर्नाटक. आणि मग इथे आलात आणि इथेच राहिलात, सेटल झालं? हो, इथं सेटल झालं. पण मग आधी लहानपणी ठरवलं नव्हतं पुढे काय व्यवसाय करायचा वगैरे? नाही, तसं काय ठरवलं नव्हतं. फक्त अभ्यास जॉबच्या ह्याच्यामध्ये होतं मी. नोकरीमध्ये? हो, नोकरीमध्ये पण. वहिनींचा स्वभाव कसा आहे? वहिनी खरेदी वगैरे करतात? हो, करतात ना. म्हणजे जास्त खर्च करतात? नाही. शॉपिंग कमीच आहे. आता बाहेर गेला कपडे विकत घ्यायचे असतील तर कुठे घेता तुम्ही? आपण नगरला या कोपरगावला पण घेतो. नगर किंवा कोपरगाव? हा, वेळ असलं तर नगर, नाही तर कोपरगाव आपल्याला. शॉपिंग. पण लहानपणी काय लक्षात राहिले तुमच्या? काय झालं, आपल्याला कधी पण गायला पाहून कुठे पाया पडायची सवय लय होती आपल्याला. कुठे पण गाय दिसले का पाय पडायचं. नमस्कार करतात गाय? मागे पुढे बघणार नाही, गाय आले म्हणून पाय पडायचं असं आपलं हातलं. हो का? हो. तर एखादा असं झालं की संध्याकाळच्या टाइमला मित्रमंडळ आपण रोडवरती असं थांबवतो, तो मागाना गाडव गेला. गाडव? त्यांना वाटलं गाय आमच्या पाया पडलो फिरून. मग गाय लात मारून गेला पुढे. तुम्हाला लात मारली? त्यांच्यासोबत त्यांचे मित्र होते, त्यांनी मागं त्या विषयाबद्दल आपण एक हप्ता काहीतरी मजा घेतला मित्रमंडळींनी सगळे. हो का? पण तुम्ही आता इथून पुढे प्राणी बघून? नाही, आता तेव्हापासून बंद केलं आपण. बंद केलं. लग्न काय तारीख? 6 मे 2009. मग कुठे फिरायला गेले लग्नानंतर? बँगलोर, उटी. बँगलोर? हा. आणि मग काय झालं फिरायला गेलं? फिरायला गेले, हे म्हणले चल जाऊया आपण फिरायला. गेलो, तिथे एक असं चांगलं मॉल होतं, त्याच्यामध्ये फिरत गेले मी हळूच. ते म्हणले तू चल पुढे, आम्ही येतो, मागून येतो. मी येतो म्हणून म्हणले. मी गेले हळूहळू. दुकानं असत, आपण लेडीज आहे कसं पण केलं तर. मला तर खूप खरेदी करायची सवय आहे, आवडायचं खूप एकदम. मग सगळं बघत गेले पुढे दुकानं. शेवट साडीचं दुकान दिसलं, तिथं थांबले. मग ते कधी आले काय माहिती, ते मागून असं शोधतच आले ते मला. मी आपली चालली पुढे, जायचं चालले बघत. तर मग ते आले तिथं दुकानाजवळ. त्यांना मग कळालं की ही साडीच्या दुकानात असं, ही साडीचा लय येड आहे. साडीच्या दुकानात थांबले, ते मला भेटले तिथं. खवळले पहिले. खवळले? खूप म्हणजे काय? चिडले, खूप चिडले. हो. काय हो? खूप. आपल्या मोठ्या सिटीमध्ये सोबत राहायचं, कुठे पास गेलं तर कसं त्यांना सोडून गेले होते ना? नाही, आपण गेलो तर थांब म्हणून गेलो होतो ना तिथं. मग तुम्ही थांबा नाहीत ना, मग ह्यानी पुढे निघून गेले. काय हो, तुम्ही थांबला का नाही? आता ते यायची वाट बघण्यापेक्षा आपलं थोडं बघणं होईल म्हणून मी गेले पुढे. बरोबर केलं. कसं तर ते सोबत असलं तर मला काय बघून देणार नाही तर काय, म्हणून मी त्यांना मागे टाकून पुढे गेले बघायला. मग नंतर काय खरेदी करून दिली की नाही, का रागावलेच?
पहिले रागवलो. हा रागवल्यानंतर मग नंतर हिनं लय नाराज झाली. हा मग त्याच शॉप आणि शॉपमध्ये मग साडी घेऊन दिल्या. हो का? कधीच घेऊन दिली नाही साडी. तिथे एक तेवढी साडी घेऊन दिली. हरवला म्हणून? हो. नाही नाही चिडलं म्हणून. आता ही नाराज होऊ नाही म्हणून शांत बसून सगळं ऐकून घेतलं त्यांचं. हा मग त्यांनी ते म्हणले चल तुला कोणती साडी पसंत आली का काय. मग लगेच घेतली. मग गेला राग हो एका साडीत. हो हा हो. अशा तऱ्हेने खरेदी झाली, वस्तूही झाल्या. आता 8 वस्तू समोर येणार, त्यापैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार का आपण बघूया. हा वेळ सुरू झाली. ₹1000 आणि घड्याळ ते घ्या. 4 संधी आहेत. 3 संधी अजून शिल्लक आहेत. ₹100. ₹1 अजून मिळालेला नाही. तू बेल्ट किती? 10. ₹50. त्यामुळे चला 4ही संधी गेल्या. अजून एक संधी नाही भेटणार. नाही ना तो संधी नाही. नमस्कार. आता तुम्ही आरोप करा. पहिला आरोप कोण करणार? मी तिची छोटी बहीण. बोला. आमची तक्रार अशी आहे की ती तब्येतीची काळजी घेत नाही, बाकी काही नाही. किती दिवसापासून वाटतं माझ्यापेक्षा डबल व्हावी ती, पण नाही. आणि मुलाची पण तशीच आहे तब्येत. त्याच्यामुळे असं वाटतं तिने खाऊन पिऊन थोडा आराम करून मग बाकीची हौस करावी. पहिले तब्येतीची काळजी. काय आरोप मान्य? हो मान्य आहे ना तसं. तुम्हाला मान्य आहे? मान्य आहे म्हणजे तसं नाही. आम्ही पण आरोग्याची तब्येतीची काळजी खूप करतो, तसं काय नाही. बट हिचे काय आरामच घेते जास्ती असं आहे. तिची पण इच्छा असते पण तिला हौस फार आहे ना, त्यामुळे मग तिची दुर्लक्ष होऊन जाते तिचं तब्येतीकडे. ह्याच्याकडे जास्ती तुम्ही दुर्लक्ष करता म्हणून तिची तब्येत थोडी हे होती. नाही तसं नाही. दाजी पण भरपूर काळजी घेतात. काळजी खूप दाजी काळजी घेतात. कृष्णा पण आमचा खूप शांत आहे, पण तिने तिची काळजी घ्यावी आणि बाळाची पण. आम्हाला वाटतं तिची पुढच्या वेळेस तब्येत चांगली पाहिजे. आणखी पुढचा आरोप? आता मी तिची मैत्रीण आहे, असं वाटतं तिचा फोन यावा म्हणून पण ती फोनच नाही करत. तुम्ही किती वेळेस केलो फोन हे सांगा मला. किती वेळेस केलो तुम्ही फोन? भरपूर वेळेस. 6 महिन्यांना एखादी 2. एक तर नेहमी बिझी असते. फोन केला तर फोन पण नाही उचलत आणि काहीच नाही. आमच्या मोबाईल मध्ये बॅलन्स खतम होत नाही. तेवढं बोलते ना तरी तुमच्याकडे येतच नाही फोन आम्हाला. खतम होणार ना. काय म्हणणं आहे? मी त्या तर कधी फोन करत नाही मला. झालं आता बघा. त्यांच्या घरी गेले तरी त्यांच्या आई सोबत बोलत असले तर मी बोलून घेते फोनवर त्यांच्या. पण ते कधी म्हणत नाही की शिल्पा आली कधी फोन कधी. मी स्वतःहून बोलून घेते त्यांच्याकडून. कसं दिसणार ना तू तिथे आली म्हणून. पुढचा आरोप? ते आळशी आहेत फार दोघे पण. आपण कोण? मी तिचे वडील आहे. अच्छा बाबा. तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं आहे की त्यांनी जे आळशीपणा म्हणले तसं काय आपण नाही. आपण दुनियाचं चांगलं हे आहे. बट आपला व्यवहार असा असतो की 9 वाजता आपल्याला जायला असतं, आपण 8 वाजता उठतो. असं तर गव्हर्नमेंटचं हे नाही आपल्याला नोकरी असल्याने टाइम टू टाइम जायला, तर आपण त्या टाइम प्रकारे आपण उठणार. त्याच्यामध्ये मुलांची काळजी घेण्यासाठी तर लवकर उठलंच पाहिजे ना. लवकर उठलं म्हणजे तब्येतीची काळजी राहते, व्यापार थोडासा लवकर करता येतो. ठीक आहे म्हणणं. ठीक आहे म्हणणं. पुढच्या वेळेस बरं याच्यासोबत चांगलं काय ते सांगा. बोला. असं चांगलं आहे की तिने कृष्णाला फार व्यवस्थित ट्रेन केलेलं आहे. म्हणजे ती फार वळ्या नाही, तो कुणाचं नाही पण आईचं बरोबर ऐकतो. सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित. अजून तिच्या हट्टीपणामध्ये फक्त एकच असा आहे का ती म्हणजे झालं म्हणजे ते झालंच पाहिजे. अच्छा एखादी गोष्ट झालीच पाहिजे. आरतींचा इथं जेव्हा एपिसोड झाला होता ना हा 3 वर्षापासून, तर त्यावेळेस तिनं असं ठरवलं का माझ्या घरी पण झालंच पाहिजे हा कार्यक्रम. हा तर मग तिनं म्हणजे 2-3 वर्ष तर शांत राहिली. मग 1 वर्षापूर्वी असे मोबाईलवर नंबर आला एक आपला ह्याचा नंबर, तर तिनं त्याच्यावर कॉन्टॅक्ट केला. मग ते लागून गेला नंबर. मग ह्या मॅडम घरी आल्या. मग त्या म्हणे तिथं प्रसन्ननगरमध्ये चालू झाला, तर मग माझा का होत नाही, तुम्ही का बरं माझा रद्द करतात. मग जिद्दीला बसतील मॅडम संग. तिला फार आहे, ती लवकर नाराज होते. मग ती मला पाहिजे म्हणजे आता पाहिजेच ते भांडतात पण. हो म्हणजे ते मिळवायसाठी
एखादी गोष्ट एखादी पाहिजे पाहिजे म्हणजे तिला हौस आहे. म्हणजे तुझी आता जवळ येते तर मग लांब कशाला जाऊ द्यायची? बरोबर आता आहे ना आपण बरोबर बरोबर घेतलंच पाहिजे ना. असं तर काही तुम्ही येत नाही. नाही बरोबर आहे. का बोलवलं तर येऊ की? मग आता असं जिद्द धरली तेव्हा तर आले ना तुम्ही. कुठे? ताई सोबत भांडले मी फोनवर. मी फोन केले, सगळं मेसेज केले. हा काय करणार? तरी- एका विभागातून अनेक SMS आलेले असतात आणि प्रत्येकीला वाटत असतं की आपल्या घरी यायला पाहिजे, पण एका वेळेला एकाच घरी जाऊ शकणार ना. असं आहे ना. म्हणजे आता शिर्डीत आम्ही आलो, 2 दिवसात आम्ही 4च ठिकाणी जाऊ शकणार. पण समजा नसतो आलो आता तर काय केलं असतं? ट्राय केलं असतं परत try कसंही केलं. जिद्दीने मी घेतलंच असतं. तुमच्या ऐवजी बाजूच्या घरातलं ठरलं असतं तर काय केलं असतं? गेलंच नसतं. हा मेन प्रमुख आम्ही इथं. म्हणजे कधी कोणता कार्यक्रम व्हायचा म्हणजे इथं येणारच. पण हा त्यांच्यावरती अन्याय नाही का मग? आणि एकच कॉलनीमध्ये येतं ना. मग शेजारचं काय इथलं काय एक ज्यांचा SMS अगोदर गेला त्यांचा पहिला. पण त्यांचा 10 वर्षापूर्वी आला असता तर आम्ही आता फार जुनं केलेलं आहे. झाला. हा ते आम्ही आता केलेलं आहे ना. कोणी? नंबर आमचा आलाय म्हणलं तर आलंच पाहिजे. ते 10 वर्षानंतर ते खूप जुनं आलं ते. म्हणजे पूर्वी विनंती होती, आता हळूहळू हट्ट आग्रह नाही, आता म्हणजे दडपशाही सुरू झालेली आहे. आणि आता बघूया तुमचं काय म्हणणं आहे? सगळे जेवढे गुन्हा माझ्यावर टाकलेले ते सगळे मी पुढच्या वेळेस मान्य करतोय. सगळं व्यवस्थित होईल. मग बदल करणार बदल हळूहळू? करणार. एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? एक बदल म्हणजे आता सगळं तब्येत वगैरे सांभाळून करणार. सगळं लवकर उठणार, आणि आम्हाला 1 तास आधी आवरणार. आणि दुसऱ्याच्या घराचा नंबर आला तर जाऊ दे तिकडे. नाही जाऊन नाही देणार मी. नाही ते म्हणजे मला पाहिजेच, म्हटलं की पाहिजे असं म्हणत हा तन्मणी आमच्या वहिनींना अभिनंदन. आणि आता पैठणीच्या खेळामध्ये कुणाचा नंबर जाहीर होणार आता समजणार आहे. पण मला तुम्हाला जे विचारायचं आहे की ह्यांच्यापैकी कुणाचाही नंबर जर लागला असता आणि मी त्यांच्याकडे आलो असतो तर तुम्ही मला त्यांच्याकडे जाऊ दिलं असतं का? तुमच्याकडे आलो नसतो तर जाऊच नसतं दिलं मी. हा नाही अजून पण जिद्द आहे मी. म्हणजे तुम्ही यांच्यापैकी कोणाचाही नंबर आला असता तर त्यांच्या घरी जाऊ दिलं नसतं? नाही काय केलं असतं? जाणारच कस काय तुम्ही? माझं नाव आलंय तर कस काय तुम्ही जाणार तिथं? त्यापैकी कोणाचे नावच नसते तर काय? पण आले असते तर नाही येणार. मीच आहे इथं. बरं आता आजच्या या भागामध्ये या सगळ्या माऊली बराच वेळ झाला उन्हात उभ्या आहेत आणि आता बघूया यांच्यापैकी कुणाचं नाव जाहीर होणार. चला आणि आता एक चिठ्ठी, यामधलं एक नाव काढा. मी पण हलवणार आहे. घ्या. गायत्री विशाल वारुळे. नाव सांगा. गायत्री विशाल वारुळे. कुठे राहता? हेडगेवार नगर. हेडगेवार नगर म्हणजे इथेच? हो इथेच. म्हणजे ह्या कोण आहेत तुमच्या? त्या काही नाही गल्लीत. गल्लीतल्या आहेत. हा बरं बरं बरं. घरी कोण कोण असतं? सासरे आणि सासूबाई असतात. मिस्टर काय करतात? दुकान लॉजिंग. आता कुठे गेलेत? आता दुकानावर. दुकानावर आहे. मग इथे आता तुमच्या घरातलं कोण आहे? आता जाव आहे माझ्या. कुठे आहे जाव? इथंच. बोलवा त्यांना. जावेचा डाबा फुटला का काय एकदम? हा मारायला. कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय. खूप आनंद होतोय. काहीतरी आपलं नाव आलंय म्हणून, मोठ्या जावेंचं नाव आलं म्हणून आनंद. मोठ्या आहेत? हो मोठ्या जावे त्या. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. बघूया कोण जिंकणार पाहिजे. ही खिडकी कुठेतरी आजूबाजूला पडलेली होती अडगळीत, ती आता या खेळामध्ये मधोमध आलेली आहे. हॉकी स्टिकच्या सहाय्याने मारलेला तो स्माइली चेंडू खिडकी पार करून त्या गजांच्या मधून पलीकडे गेला पाहिजे. दोघींना 20-20 संधी, त्यामुळे दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे एक. कोण जिंकणार पैठणी काही वेळात स्पष्ट होणार आहे. द्या.
10 संधी झालेल्या आहेत, त्यामध्ये 1 ही गुणसंख्या तुमची. या 10 संधीसाठी तुम्ही या. पुढचे 10. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. तुमचं काय? तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या वारुळे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या मानकरी वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. डॉक्टर हेडगेवार नगर शिर्डी या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.